नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे श्री दत्तस्तव स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामितं. त्रिविध उत्पात आपले जे त्रिताप असतात, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, या त्रितापांचं शमन दत्तात्रेयांच्या नामामुळे होतं. विविध अरिष्ट नाशनम, विविध जी संकट येतात त्यांचंसुद्धा निराकरण दत्ताच्या नावामुळे होतं. क्रूर भीतिघ्न, क्रूर भीती आपली जी घ्न म्हणजे नष्ट होते, कशामुळे होते? त्यांच्या नामामुळे होते, दत्तात्रेयांच्या नामामुळे होते. अशा या दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो. फार सुंदर श्लोक आहे हा सुद्धा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जो सतत जप करेल त्याला कशाची उणीव भासत नाही, कशाची भीती त्याला वाटत नाही. गुरुचरित्र अध्याय 10 याच्यामध्ये वल्लभेश ब्राह्मणास जीवदान, अतिशय सुंदर अध्याय आहे. याच्यामध्ये अरिष्ट वल्लभेश ब्राह्मणावर जे अरिष्ट होतं त्याचा नायनाट कसा केला श्री गुरूंनी, दत्तात्रेयांनी. वल्लभेश नावाचा एक काश्यप गोत्री ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापारधंदा करायचा आणि श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती करायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला आणि त्याने मनोमन ठरवलं की व्यापारात जर चांगला नफा झाला तर आपण कुरवपुराला जायचं आणि भरपूर दानधर्म करायचा. तर त्याला व्यापारात छान नफा प्राप्त झाला. आनंदित झालेला तो वल्लभेश ब्राह्मण कुरवपूरच्या दिशेने निघाला. वाटेत घनदाट जंगल होतं. 3 चोरांनी त्याला घेरलं. पहिले म्हणजे ते चोर आम्ही पण कुरवपूरला चाललो अशी बतावणी करत त्याच्याबरोबर चालू लागले. परंतु रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्या चोरांनी त्याला लुटण्याचं ठरवलं. त्यापैकी एका चोराने वल्लभेश ब्राह्मणाला ठार केलं आणि त्याचा सर्व मुद्देमाल घेऊन पळून जायच्या प्रयत्नात असतात अचानक श्रीपाद श्रीवल्लभ हे एका मोठ्या धिप्पाड साधूचं रूप घेऊन आले. त्या साधूचे डोळे अतिशय लाल होते आणि त्याच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होता. ते उग्ररूप पाहून हे सर्व तस्कर म्हणजे चोर भयभीत झाले. श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. परंतु एक तस्कर, एक चोर मात्र गयावया करीत म्हणाला की मला क्षमा करा, मारू नका, मी निरपराधी आहे, मी या ब्राह्मणाला मारलं नाही. त्या श्री गुरूंनी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी अंतःकरण जाणलं, त्याला क्षमा केली. त्याच्या हातात थोडी विभूती दिली आणि सांगितलं की ब्राह्मणावर टाक. तस्कराने वल्लभेश ब्राह्मणाची मान धडाला चिकटवली, विभूती प्रोक्षण केली आणि हा ब्राह्मण खडबडून जागा झाला. त्याच वेळी श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले. ब्राह्मणांनी सगळा घडलेला प्रकार विचारल्यावर तो तस्कर म्हणाला, अरे श्रीपाद, अरे ब्राह्मणा, वल्लभेश ब्राह्मणा, कोणीतरी शंकरासारखा दिसणारा एक थोर तेजस्वी साधू पुरुष येऊन गेला. त्याने तुला जिवंत केलं आणि आता तो अंतर्धान पावला. त्यावेळी वल्लभेश ब्राह्मणाला गहिवरून आलं आणि तो म्हणाला की हे कोण दुसरं तिसरे कोणी नक्की नसून नक्की श्री गुरुदत्त असतील, श्रीपाद असतील असं म्हणून तो आनंदाने कुरवपुराला गेला आणि त्यांनी संकल्पाप्रमाणे 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिलेलं आहे. तर अशी ही अत्यंत महत्त्वाची कथा की तुमच्यावर आलेलं संकटसुद्धा प्रभू दत्त कसं दूर करतात ते ह्या कथेमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.